पहलगाम हल्ल्याविरोधात कारवाई करण्यासाठी भारत कोणतं पाऊल उचलणार या प्रश्नाच्या उत्तराची संपूर्ण भारताला प्रतीक्षा आहे। सकाळपासून मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाच्या बैठकांचं सत्र झाल्यानंतर केंद्राच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात जातनिहाय जनगणनेची घोषणा केली। दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। मोदी सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात जातनिहाय जनगणना होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून गेली कित्येक वर्ष राजकारण सुरू आहे। अनेक निवडणुकांच्या तोंडावर जातनिहाय जनगणनेचा मुद्दा डोकं वर काढतो। अखेर केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला। तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं केवळ राजकीय स्वार्थासाठी जातनिहाय जनगणना मुद्द्याचा वापर केल्याचा आरोप भाजप नेते अश्विनी वैष्णव यांनी केला। तर भाजपच्या आरोपावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी पलटवार केला। कांग्रेस की सरकार ने जाति जनगणना के बजाय एक सर्वे कराना ही उचित समझा। उस सर्वे को सभी एसईसीसी के नाम से जानते हैं। इस सब के बावजूद कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों ने जाति जनगणना के विषय को केवल अपने राजनीतिक लाभ के लिए उपयोग किया। 2021 साली जी सार्वत्रिक जनगणना व्हायची पाहिजे होती ती कोविडमुळे झाली नाही आणि प्रत्येक दशकाच्या शेवटी जनगणना करून बरीचशी माहिती त्यामध्ये फक्त आकडे मोजत नाहीत, लोकसंख्या मोजत नाही, तर बऱ्याच गोष्टी मोजल्या जातात। ते घडलेलं नाही। म्हणून काँग्रेस पक्षाची अधिकृत मागणी की लवकरात लवकर जनगणना घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।